शकतो की विरोधकांनी ते केलंच पाहिजे, पण त्याच्यातनं कुठेतरी मला असं वाटतं की हेल्दी डिस्कशन देखील झालं पाहिजे. आज दावोसला 15,70,000 कोटीची इन्व्हेस्टमेंटचे करार आम्ही केले, गुंतवणुकीचे करार आम्ही केले. तुम्ही मगाशीच बोलताना असं म्हटलं की मल्टीनॅशनल कंपन्या ज्या आहेत त्यांनी हे करार केलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मुकेश अंबानींची जी रिलायन्स आहे ती काय फक्त भारतामध्येच काम करत नाही, ती अनेक देशांमध्ये जाऊन इन्व्हेस्टमेंट करते. तसं सज्जन जिंदालांची कंपनी आहे, ॲमेझॉन आहे, हे कंपनी सगळ्या प्रत्येक देशामध्ये काम करतात आणि त्यांच्याबरोबर आम्ही प्रकल्प केले आणि प्रकल्प करण्याचं धोरण निश्चित केलेलं आहे. बेरोजगारी ह्याच्यातनं दूर होणार आहे. परंतु मला आपल्या माध्यमातून विनंती अशी करायची आहे की ज्यावेळी दावोसला आम्ही जातो तेव्हा अशी एक शंका निर्माण केली जाते की दावोसलाच का. आता दावोसलाच का ह्याचं कारण माझ्यापेक्षा ही सगळी मंडळी सांगू शकतात. म्हणजे त्यांना उत्तर जर पाहिजे असेल तर कधीतरी ह्या सगळ्या मंडळींचंही प्रेस कॉन्फरन्स आपण घेतली पाहिजे. दावोस हा असा एक प्लॅटफॉर्म आहे की वर्ल्ड क्लास प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे त्या ठिकाणी सगळ्या कंपन्यांचे CEO असतात, सगळ्या कंपन्यांचे मालक तिथे आलेले असतात, अनेक पंतप्रधान माजी पंतप्रधान त्या ठिकाणी आलेले असतात, अनेक मुख्यमंत्री त्या ठिकाणी आले असतात. प्रत्येकाची विचाराची देवाणघेवाण होते आणि त्या प्लॅटफॉर्मवर कुठचा देश हा उद्योजकांना जास्त अट्रॅक्ट करू शकतो ह्याची नोंद विश्वामध्ये घेतली जाते. आणि म्हणून मला आनंद आहे की 2 वर्षापूर्वी ही प्रथा खरं तर एकनाथ शिंदेसाहेबांनी सुरू केली, विक्रमी MOU करायची आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली ती आम्ही पुढं नेली. परंतु ही गुंतवणूक आल्यानंतर त्यांना जागा देणं, त्यांना वॉटर सबसिडी देणं, त्यांना इलेक्ट्रिसिटी सबसिडी देणं हे पूर्वी नंतर व्हायचं. पण या 3 दौऱ्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ऑलरेडी आम्ही कॅबिनेट सब कमिट्या घेतलेल्या आहेत. आता काही गोष्टींवर आक्षेप घेतले जातात की हीच कंपनी का, तीच कंपनी का. आपल्याकडे कदाचित 2 व्हिडिओ दावोसवरनं आलेले असतील. एक अनंत अंबानींचा एक व्हिडिओ आहे ते त्याच्यामध्ये असं म्हणतायत की माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या सहकार्यानं आणि आमच्या मंत्र्यांच्या सहकार्यानं 3,05,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट मी महाराष्ट्रामध्ये विविध सेक्टरमध्ये करतो. जे आमच्यावर आक्षेप घेत आहेत त्यांना माझी एक सूचना आहे, या व्हिडिओवर ते आक्षेप घेऊ शकतात का, तर ते घेऊ शकत नाहीत. त्याची कारणं अनेक असतील. त्याच्यामुळे आम्ही पारदर्शकपणानं डावोसला गेलो आणि विक्रमी 15,70,000 कोटीची गुंतवणूक आणण्यामध्ये यशस्वी झालो. हे खरोखरच महाराष्ट्राच्या उद्योग जगतासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि याच्यातनं जवळजवळ 15 लाख तरुण तरुणींना रोजगार मिळणार आहे. आक्षेप जो घेतला गेला होता ना, म्हणजे मला त्या चर्चेकडे जायचं नाही, पण तो विषय आहे त्यात महत्त्वाचा. आणि इथे आपल्याकडे अनेक चेंबर ऑफ कॉमर्स आहेत, इंडस्ट्री आहेत, त्यांनाही कदाचित मनात ही शंका तेव्हा आली असेल. बहुतांश कंपनी या भारतीय, जो आक्षेप होता की या भारतातल्या कंपनी आहेत, मग दावोसला जाऊन करार करणं. तुम्ही म्हटलात की ते B2B फोरम आहे, तिथे अनेक उद्योजक येतात, उद्योगांचे मालक तिथे येतात, पण तरीसुद्धा असे करार भारतात होऊ शकत नाहीत का? म्हणजे जेणेकरून हा एक भाग झाला त्याचा, पण इथल्याही कंपन्यांना भारतातल्या देशांतर्गत उद्योगाला आपण महाराष्ट्रामध्ये आकर्षित करतोय असा एक मेसेज जाऊ शकतो का? म्हणजे हा त्या आक्षेपातला आपण एक पॉझिटिव्ह भाग घ्यायला लागतो. नाही, अगदी बरोबर आहे. आमचं धोरणच हे आहे की एखादा इंडस्ट्रियलिस्ट ज्यावेळी डावोसला जातो, आमच्याबरोबर करार करतो, त्यावेळी बघा आता हुंदाईचे लोक आम्हाला भेटले. हुंदाईच्या लोकांनी आम्हाला सांगितलं की आम्ही मागच्या वर्षीच निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्रामध्ये जो चेन्नईला जाणारा प्रकल्प होता तो आता ते पुण्यामध्ये करत आहेत. एक उद्या 2-3 दिवसापूर्वीच नंतरचं तुम्हाला मी उदाहरण सांगतो की इंटरनॅशनल आईस्क्रीम कंपनी आहे. म्हणजे जे सांगितलं जातं की प्रोजेक्ट पूर्वीचे होतात की नाही त्याचं उद्घाटन आहे. आणि काही लोकांना मी आईस्क्रीम खायला तिथं बोलवणार आहे की बाबा आईस्क्रीम हे आम्ही MOU केलेलंच आहे. परंतु याच्यामध्ये होतं आहे काय की स्वतःच्या राजकीय आकसापोटी आपण पूर्ण इंडस्ट्रीला बदनाम करतो आहे. तुम्ही जे म्हटलं त्याच्यामध्ये मी 100% सहमत आहे की त्या प्लॅटफॉर्मवरून जाऊन आपण अन्य देशातल्या लोकांना देखील अट्रॅक्ट करू शकतो आणि आपण ते केलेत. म्हणजे आज 15,70,000 कोटीचे जरी MOU झाले असले तर त्याच्यानंतर आणि त्याच्या अगोदर भेटणारे जे लोक आहेत ही देखील नामांकित आहेत. त्याच्यामध्ये ब्रिटनचे माजी पंतप्रधान भेटले, त्याच्यानंतर लक्ष्मी मित्तल भेटले, त्याच्यानंतर चंद्रशेखरन जरी महाराष्ट्रामध्ये असते टाटा ग्रुपचे, ते इंटरनॅशनल लेवलला त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे. त्यांनी भविष्यामध्ये अजून महाराष्ट्रामध्ये काय करायचं आहे ते सांगितलं. महाराष्ट्रातल्या MSCBना कशा पद्धतीनं बढावा द्यायचं ही तिथं चर्चा झाली. म्हणून मला असं वाटतं की त्या प्लॅटफॉर्मवर आक्षेप घेण्यापेक्षा, त्या MOUवर आक्षेप घेण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र हा विचार केला पाहिजे की 15,70,000 कोटीची जी गुंतवणूक आणण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे त्याची अंमलबजावणी 100% झाली पाहिजे. त्याच्यासाठी आमच्यावर वॉच ठेवा.
आम्ही त्यांना जागा देतोय की नाही ते बघा, आम्ही इन्सेंटिव्ह देताना काय वेगळं करतोय काय बघा. ह्याच्यावर जर आपण विरोधक म्हणून वॉच ठेवला तर आमच्यामध्ये देखील स्पिरिट निर्माण होईल, आम्ही देखील चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. पण या सगळ्या सेक्टरमध्ये फक्त पॉलिटिकली आरोप प्रत्यारोप करणं योग्य आहे असं मला वाटत नाही. पण होतील, कारण प्रश्न गेल्या वेळेस जो वाद झाला होता, ज्याचा तुम्ही आता ओझरता उल्लेख केला, की हे MOUs तिकडे होतात, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग तिकडे होतं, पण मग तो प्रत्यक्षात किती वेळा उतरतो? म्हणजे तो त्याच्यासाठी तुम्ही काही असा एक टाईम फ्रेम ठेवला आहे का, किंवा असं काही तुम्ही प्लॅन केलं आहे की बाबा MOU झाल्यानंतर हा आमचा फेज्ड प्रोग्राम असणार आहे, की पहिले MOU, मग त्यांना आम्ही, तुम्ही आता जसं जागांचा उल्लेख केला, सुविधांचा उल्लेख केला, असं काही फेज्ड मॅनरमध्ये आपण त्या उद्योगांना काही अटी घालणार आहोत का? मी ज्या डावोसवरनं आलेल्या नंतरच्या पत्रकार परिषद आहेत त्याच्यामध्ये खरं तर तुम्हाला विनंती करतोय की राजकारणासाठी पत्रकार परिषद घेऊन MOU झाले की नाही, अंमलबजावणी झाले की नाही, हा एक पॉलिटिकल पार्ट झाला. पण माझी कमलेशजी आपल्याला विनंती आहे की जसं तुम्ही उद्योग संमेलन घेतलं तसं हे आणलेले उद्योग खरोखरच सुरू होत आहेत की नाही, त्यांना लँड दिली की नाही, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर होतं आहे की नाही. कारण 3 वर्ष ते 5 वर्षाचा पिरियड असतो. एकदा MOU झाल्यानंतर 3 ते 5 वर्षामध्ये ती इंडस्ट्री एस्टॅब्लिश होते. मी साधं उदाहरण तुम्हाला देतो, त्यातले अनेक सहकारी इथं असतील. जेम्स अँड ज्वेलरीच्या बाबतीमध्ये आमच्यावर आक्षेप घेतला गेला की जेम्स अँड ज्वेलरी पार्क हा सुरतला गेला. हां, तर सुरतला गेला म्हटल्यानंतर तुम्ही देखील आम्हाला झोडझोडलं की ते सुरतला गेला. पण माझी आपल्याला विनंती आहे, तुम्ही तुमची टीम माझ्याकडे आज द्या, मी त्यांना नवी मुंबईमध्ये घेऊन जातो. 18 एकरमध्ये विश्वातला सगळ्यात मोठा इंडियन ज्वेलरी पार्क मी होताना जर तिथे दाखवला नाही तर परत तुमच्याशी कधी मुलाखतीला बसणार नाही. माझं म्हणणं असं आहे की शाश्वत काय हे देखील बघितलं पाहिजे ना. आता मी आईस्क्रीमची कंपनी सांगितली, 2 वर्षापूर्वी आम्ही पुण्याच्या आईस्क्रीम कंपनीबरोबर MOU केला. आज आम्ही त्याचं आईस्क्रीम तयार केलं. तिथं रोजगार कोणाला मिळाला? ज्याच्याकडनं आम्ही दूध घेतोय त्याला देखील रोजगार मिळाला. ज्या कोल्ड स्टोरेजच्या व्हॅन आहेत त्यांना देखील रोजगार मिळाला. डिस्ट्रीब्युटरशिप महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये जाणार आहेत त्यांना रोजगार मिळाला. त्यांच्याकडे कामगार काम करणार आहेत त्यांना रोजगार मिळाला. याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. दुसरं एक तुम्हाला मी सांगतो की लॉईड्स नावाची एक कंपनी आहे गडचिरोलीमध्ये. मला तुमचा तिथला प्रतिनिधी द्या, मी त्याला लॉईड्स कंपनीचं इन्फ्रास्ट्रक्चर नेऊन दाखवतो. तिथे सुनील जोशी म्हणून एक उद्योजक आहेत, त्यांनी 10,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट कशी केलेली आहे ते मी तुम्हाला दाखवतो. माझं म्हणणं, राजकीय आकस मी समजू शकतो, तो आचारसंहितेमध्ये असला पाहिजे. त्याच्यानंतर आपलं राज्य हे उद्योग क्षेत्रामध्ये, आणि प्रत्येकाला ही जाणीव झाली पाहिजे की आपल्याला नाकारलं आहे, नाकारून सत्ता आता ह्यांच्याकडे दिलेली आहे, त्याच्यामुळे ते पहिल्या आधी स्वीकारलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आम्ही काही जर वावगं करत असेल तर आमचा कान पकडा ना, आम्ही नाही म्हणत नाही. पण गडचिरोलीला गेल्यानंतर मागच्या वेळी जो 45,000 कोटीचा लॉईड्सचा MOU झाला त्याला आम्ही जागा दिली की नाही, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर सुरू आहे की नाही, जोशींचं इन्फ्रास्ट्रक्चर सुरू आहे की नाही, नवी मुंबईमध्ये आपल्या पुण्यामध्ये हुंदाईचं काम सुरू आहे की नाही, माझ्या कोकणामध्ये कोका कोला 3,500 कोटीचा आणलं, ते प्रोडक्शनपर्यंत आलं आहे. म्हणजे आता तुम्हाला अजून 6 महिन्यानंतर कोका कोला हे जे पेय आहे ते चिपळूणमधनं मिळणार आहे, लोटे परशुराममधनं मिळणार आहे. मग हे आपल्याला दिसत नाही का? तर माझी आपल्याला विनंती आहे की विरोधकांना दिसतं न दिसतं ही गोष्ट अलग आहे, पण तुमच्यासारख्यांनी पुढाकार घेऊन एक टीम जर तयार केली आणि MOU झालेले खरोखर अंमलबजावणी होते की नाही, मी जबाबदारीनं सांगतो की 85% ते 90% MOU झालेले ह्या 2 वर्षामध्ये आम्ही सक्सेसफुल करून दाखवलेले आहेत. त्यांना लँड अलॉट केलेली आहे, काही लोकांना इन्सेंटिव्ह दिलेले आहेत. आता बुलढाण्यामध्ये केळीच्या फायबरमधनं कपडे तयार करण्याचा कारखाना आपण 500 कोटी रुपयाचा दिला आहे. कदाचित तो 500 कोटीचा असेल, पण त्याच जिल्ह्यातल्या आर्थिक व्यवस्थेला चालना देणारा तो आहे. काल मी अहिल्यानगरमध्ये होतो, तुम्ही कधी माहिती काढा. अहिल्यानगरमध्ये गणेश निबे नावाचा एक आपला मराठी माणूस आहे, तो शिर्डीमध्ये 1400 कोटी रुपयाचा डिफेन्सवरचा प्रोजेक्ट तयार करतो. त्यांनी मशिनरी टाकली, काम सुरू केलं आहे. अहिल्यानगरमध्ये जवळजवळ 3,000 कोटीचं एक्सपान्शन आम्ही करतो आहे. महिंद्राचं 10,000 कोटीच्या एक्सपान्शनला आम्ही 300 एकर जमीन देतो आहे. त्याच्यामुळं माझं बऱ्यापैकी स्मरणशक्ती चांगली असल्यामुळं मी असं सांगू शकतो की 2 वर्षातल्या प्रत्येक MOUचं काय झालं आहे. पण प्रत्येक राजकारणाच्या विरोधकाला उत्तर देणं हा आता आमचा बालिशपणा ठरणार आहे. आणि म्हणून ही लोकशाहीतल्या 4थ्या स्तंभावर जबाबदारी मी देतो, तुम्ही ती घ्यावी अशी विनंती आहे. आणि खरं कोण आहे आणि खोटं कोण आहे हे एकदा जनतेला आपण दाखवावं. आणि खरं